आज शनिवार, मग मी ऐकतोय तेव्हा मग सगळे भाऊ लोक म्हणले चल जाऊन येऊया, फिरून येऊया कुठं तर. तसं दर शनिवारी आम्ही जातोयच. मग म्हणलं चला गिरलिंग डोंगरावरती जाऊया. मग आता चाललोय गिरलिंगला. झालेला असं म्हणायला हरकत नाही. असे हाताला आंबे येत होते, इतके आंबे असे उगवलेले होते. हे बघा आमचे बंधू कसे आंबे तोडत आहेत. अरे बागेचा मालक आला रे, पळा. एका बाजूला कॅनॉल, एका बाजूला आंब्याची झाडं. हाच तो गिरलिंग पर्वत. तिथं वरती आम्ही आत्ता एकदम टॉपला आहे. इथे हे मायक्का देवीचं मंदिर आहे, जरा दाखवा. आता आम्ही खाली शंभूचं दर्शन घेऊन इथं वरती आलोय, महादेवाचं दर्शन घेऊन. तर हा कुकटोळी म्हणजे आपल्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये कुकटोळी म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये हे गिरलिंग पर्वत आहे. तर आणखीन एक जुना पन्हाळा म्हणून सुद्धा ओळखतात. त्याबद्दल जरा सांगा हो, काय म्हणतात. कोल्हापूर जिल्ह्यातला पन्हाळा आपल्याला सर्वांना माहीतच आहे. तो पन्हाळा किल्ला बांधण्यापूर्वी या ठिकाणी पन्हाळ्या बांधण्याचा सर्वे झाला होता आणि शिवाजी महाराजांचे जे अभियंते इंदुलकर यांनी या ठिकाणचा परिसर त्यांनी धुंडाळला होता. पण ह्याला बोळा पन्हाळा किंवा जुना पन्हाळा सुद्धा असा ओळखला जातो. त्याच्या मागची आख्यायिका अशी आहे की ज्यावेळेला तो सर्वे सुरू होता त्यावेळेला या ठिकाणी कुत्र्याच्या मागे ससा लागला होता, अशी उलटी आख्यायिका झाल्यामुळं ही जागा आपल्याला किल्ल्याला बांधण्याला चांगली नाही असा तर्क काढून त्यांनी या ठिकाणी आता आम्ही जे उभारलो इथून पूर्वेकडचा बाजूचा जो डोंगर आहे तो जुना पन्हाळा किंवा बुळा पन्हाळा म्हणून ओळखला जातो. तर ही अशी या ठिकाणची आख्यायिका आहे. धन्यवाद दादा. तर अशी सगळी माहिती ज्या वेळेला जातो त्यावेळेला ती मिळत असते. काय म्हणताय? 4:30. तर गाई म्हशी चरायला घेऊन येणारी माणसं आहेत. वेळ विचारत होती किती वाजले. तर हे पांढऱ्या फुलांचं झाड आहे. कशा द्यायचं सीताफळ. तर आता आम्ही परत खाली जात आहे. ते काय करलाय दादा? चट्टामट्टा करण्यासाठी चिंचेचा पाला काढून घेत आहेत. म्हणजे बालपण काय जात नाही.
एवढे मोठे झालो तरी बालपण काही सुटत नाही. घ्या घ्या घ्या. तर असं हे मायक्का देवीचं दर्शन घेऊन हे अशी डोंगर कपारी दर्या काय जबरदस्त दृश्य आहे. गिरलिंग पर्वताच्या अगदी वरती हा भगवा झेंडा फडफडत आहे आणि हे संपूर्ण डोंगराच्या खालील परिसर जबरदस्त जबरदस्त. असं प्रत्येक सुट्टीचा दिवस निसर्गाच्या सानिध्यात आम्ही घालवत असतो आणि स्वतःला परमात्म्याशी जोडण्याचा प्रयत्न करत असतो. अशाच पद्धतीनं प्रत्येक सुट्टीच्या दिवशी आम्ही अशा वेगवेगळ्या देवस्थानांना जात असतो दर्शनासाठी आणि परमात्म्याशी जुडण्याचा एक प्रयत्न आम्ही करत असतो. खूप छान वाटतंय, जबरदस्त.